हॅलो, हाय सर्वांना नमस्कार. सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आय होप तुम्ही सर्वजण मजेत असायलाच हवेत. इथे बघा मी गाजरचा हलवा बनवत आहे. हा व्हिडिओ नाही का गुरुवारचा आहे. गुरुवारी मी असं काही व्हिडिओ शूट केला नाही प्रॉपर, कारण की थोडंसं नाही का स्वामीचं टेन्शन होतं मला. त्याच्यामुळे नाही का व्लॉग आले नाहीत आपल्या वेळेवर. पण आता इथून पुढे नाही का आपल्या वेळेवर व्लॉग येतील. तर तुम्हाला कोणते कोणते व्लॉग आपल्याला पाहायला आवडतात हे मला नाही का कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तसा व्लॉग बनवण्याचा प्रयत्न करेन. इथे बघा मी नाही का अर्धा किलो गाजर घेतले होते. स्वच्छ धुवून सोलून घेतले होते. म्हणजे ते साल्ट काढून घेतलं होतं स्वच्छ. धुवून साल्ट काढून घेतलं होतं आणि नाही का त्याला मस्त असं खिसून घेतलेलं आहे मी. आणि त्याचे बनवायचा आहे आपल्याला गाजरीचा हलवा. जास्त तूप आणि तेल हे टाकणार नाही आहे, कारण की मला नाही का गाजरीच्या हलव्यावर वरून तूप टाकून खायला खूप आवडतं. तर मी इथे फक्त भाजणीसाठी 1च चमचा तूप वापरणार आहे, जास्त वापरणार नाही. आपण तूप वापरू शकतो भाजण्यासाठी किंवा वापरू शकत आवडत नसल्यास स्किप पण करू शकतो आपण. ते आपल्या मनावर आहे, जसं ज्याची आवड आहे तसं त्यांनी करावं. इथे बघा मी 1 चमचा टाकणार आहे ते तूप. छान असं भाजून घेणार आहे मस्तपैकी. आणि मग दूध पण म्हणजे जास्त वापरणार नाही आहे, कारण की जास्त दुधात मग केल्याने नाही का वापरल्यास नाही का दुधात जास्त शिजवल्यास गाजरचा हलवा एवढा टेस्टी लागत नाही. जसा मी कमी दुधात शिजवून घेते छान असं, त्याला खूप छान टेस्टी बनतो तो तसा. पण जास्त दुधात बनवल्यास नाही का तो पांचट लागतो थोडासा. त्यामुळे मी कमी दुधात बनवते. आणि कशी बनवते हे पुढे तुम्हाला दिसेलच. तर मग मी कमी दुधामध्ये एवढा छान टेस्टी हलवा कसा बनवते हे पूर्ण शिकण्यासाठी नाही का बघण्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत बघावं लागेल. शेवटपर्यंत बघितल्यासच तुम्हाला कळेल मी कमी दुधामध्ये कसा म्हणजे छान बनवते हलवा, म्हणजे पांचट होत नाही तसा बनवल्यास. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला. तुमच्या लाईकची, शेअरची, सबस्क्राईबची खूप गरज आहे इथे मला. बघा मी गाजर भाजून घेत आहे. तर गाजरीचा हळूहळू असा रंग बदलत आहे. असा म्हणजे जो लाल होता ना फिकट लाल, तो गडद लाल होत आहे हळूहळू. तुम्हाला दिसत असेल किती गडद लाल होत आहे. आणि गाजर नाही का परतताना तो सारखा आरतून परतून घ्यायचा, कारण की जेणेकरून लागणार नाही तो खाली. म्हणून नाही का थोडंसं भाजून घ्यायचं व्यवस्थित, सारखं हलवून. आणि बघू शकता तिथे मी 1 ते 1.5 चमचा तूप टाकलेलं आहे, जास्त टाकलेलं नाही आहे. कारण की स्वामीला जास्त तूप चालत नाही, कारण की त्याला तूप पचतच नाही, काय माहिती काय. पूर्वी पचायचं पण ते थोडंसं असं, आता नाही का थंडीचा दिवस आहेत आणि त्याला कफ लगेच होतो आणि उलट्या वगैरे होतात त्याला. म्हणून नाही का तुपाचं प्रमाण मी त्याला देतच नाही, म्हणजे तूप देतच नाही समजा, असं नाही. 0मध्ये आहे तूप त्याला, कारण की त्याला तूप पचतच नाही. इथे बघा थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि मी छान असं परतून घेतलेलं आहे. आपला गाजराचा रंग बघू शकता तुम्ही किती गडद झालेला आहे एकदम. तुम्हाला वरनं प्रकाश पडल्यामुळे नाही का खिडकीतून ते व्यवस्थित दिसत नाही आहे ते, पण खूप बदललेला आहे रंग गाजरेचा. एकदम असा डार्क मरून झालेला आहे. मरून म्हणण्यापेक्षा नाही का डार्क अबोली असं दिसत असेल तुम्हाला, डार्क अबोली कलर झालेला आहे. आणि किंचित असं टाकलेलं आहे दूध, बघू शकतात तुम्ही, जास्त टाकलेलं नाही आहे, किंचित दूध टाकलेलं आहे. आणि त्याच्यावरची जी साय होती ना थोडीशी ती घेतलेली आहे, कारण की त्याच्यामुळे नाही का खूपच छान टेस्ट येते. बघू शकतात तुम्ही एकदम असं म्हणजे फक्त गाजर ओलं झालेलं आहे आपलं, म्हणजे जे गाजर ओलं होईपर्यंतच टाकलेलं आहे, जास्त ओव्हर दूध टाकलेलं नाही आहे. म्हणजे प्लेटामध्ये घेतलं की ते हलव्यासोबत दूध पण येतं, तर तसा प्रकार नाही करत मी. फक्त आपल्याला गाजरीचा हलवा बनवायचा आहे. माझ्या घरात नाही का असं म्हणजे दुधात एकदम पचपचीत लपलपीत असलेला गाजरचा हलवा आवडत नाही. असा म्हणजे थोडा सुकाच आवडतो, जसं आपला शिरा वगैरे असतो ना त्या टाईपमध्ये आवडतो. त्याच्यामुळे मग मी थोडं असंच बनवते, म्हणजे पचपचीत बनवत नाही. आणि ते दूध वगैरे असं तोंड हे होत नाही, म्हणजे म्हणतात ना ते दुधामध्ये ते लाल लाल दूध दिसतं, मग ते नाही जास्त खाऊ वाटत गाजरीचा हलवा. त्याच्यामुळे मी अशी बनवते. तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला पण ही पद्धत खूप आवडेल. आणि इथे मी वाटीमध्ये नाही का साखर घेतलेली आहे, जास्त साखर घातलेली नाही आहे, अर्धी वाटीपेक्षाही कमी घातलेली आहे, म्हणजे पाव वाटी म्हणू शकतात.
ऑलरेडी होती माझ्याकडे वाटीमध्ये साखर काढलेली, कारण की मी डब्यात नवीन साखर भरली होती. त्याच्यामुळे ती जुनी साखर थोडीशी कॅरी बॅगमध्ये उरली होती, तीच काढून ठेवली होती. मग तीच घातलेली आहे. एकदम पाऊण वाटी म्हणू शकतो आपण, तेवढी साखर होती, ती साखर घातलेली आहे. आता साखर घातल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ती साखर मेल्ट झाल्यामुळे नाही का त्या हलव्यामध्ये थोडासा हलवा आपल्याला असा पातळसर वाटतो, पण घाबरायची गरज नाही आहे. तो छान शिजवून घ्यायचा असा, म्हणजे थोडासा असा हे होऊस तर का खूप छान. बघा परत साखर टाकल्यानंतर नाही का त्याचा रंग चेंज होतो, एकदम असा म्हणजे डार्क एकदम आबोली कलर होतो. खूप छान दिसतो, दिसायला पण सुरेख दिसतो. त्याच वेळेला नाही का असं ते आबोल रंग बघूनच तर खावा असा वाटतो तो. बघू शकता, तुम्हाला रंग दिसत असेल, तिथून वाफा निघत आहेत. बघा थोडंसं असं म्हणजे हे झालेलं आहे. आता थोडासा घट्टसरपणा येत आहे त्याला हळूहळू, नाही का तो छान शिजल्यामुळे. आणि इथे साईडला नाही का मी खाली ड्रायफ्रूट्स कट केलेले आहेत. ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत, ह्या स्टेजवरच टाकते मी, कारण की ते थोडेसे शिजले जातात. ते वरनं मग ते नाही का दाताखाली येतात, तर ते व्यवस्थित लागत नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं ह्या स्टेजलाच टाकून घेते मी ड्रायफ्रूट आणि इलायची वगैरे. इलायची पण टाकणार आहे त्याच्यामध्ये. इलायची मी अशी सगटच टाकणार आहे, थोडीशी दरदरी कुटून, बारीक कुटत बसणार नाही आहे मी. तर तुम्हाला गाजराची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला काय बघायला आवडेल हे म्हणजे माझे कोणते व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मी त्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नाही का बनवण्याचा प्रयत्न करीन मी. थंडीचे दिवस असल्यामुळे नाही का आपल्याला गाजर खूप छान भेटतात आणि स्वस्तसुद्धा आहेत. हे म्हणजे 40 रुपये KG असे गाजर आहेत आणि छान टवटवीत गाजर आहेत. त्याच्यामुळे नाही का ह्या सीझनमध्ये नक्की बनवून खावा गाजरेचा हलवा. जसं ह्या सीझनमध्ये नाही का गाजर उपलब्ध होतात, त्यामुळे नाही का गाजरीचा हलवा बनवण्यात वेगळीच मजा आहे. बघू शकतात माझ्या इथे साईडला ड्रायफ्रूटसुद्धा कट झालेले आहेत, म्हणजे मोठे मोठेच कट करून घेतलेलं आहे. एकदम बारीक कट करत बसलेलं नाही, शेप वगैरे दिला नाही त्याला मी, असं म्हणजे मोठे मोठेच कट केलेले आहेत. आपले नाही का 8 दिवस झाले माझे व्हिडिओज व्यवस्थित येत नव्हते, म्हणजे शॉर्ट व्हिडिओसुद्धा आले नाहीत आणि लाँग व्हिडिओसुद्धा आलेले नाहीत, कारण की भरपूर म्हणजे असं मला हे झालं होतं, एकदम टेन्शन वगैरे, डिप्रेशन वगैरे आलं होतं. आता डिप्रेशन टेन्शन काढून टाकायचं आहे. नवीन वर्षामध्ये आपल्याला रूल्स रेग्युलेशन बनवायचे आहेत, त्याला फॉलो करण्याचा मी प्रयत्न करेन. रूल्स रेग्युलेशन बनवणार आहे मी, ते पण तुमच्यासोबत शेअर करेन. मी काय काय बनवणार आहे रूल्स रेग्युलेशन्समध्ये, तर ते तुम्हाला शेअर करेन तुमच्यासोबत. तर बघा इथे मी 2 इलायची घेतलेल्या आहेत, त्याला सालीसकटच कुटणार आहे आणि त्याच्यामध्ये छान असं टाकून देणार आहे. बघू शकतात तुम्ही सालीसकटच. परत एकदा तुम्हाला मी विनंती करत आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद सगळ्यांचे. पण नाही का माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चांगले चांगले कमेंट लिहा. तुमचे कमेंट लिहिल्यास नाही का मग मला व्हिडिओ बनवण्यास हे हुरूप येतो, म्हणजे एक मजा येते. आणि मी परत एकदा सांगते की नक्की या पद्धतीने तुम्ही गाजरीचा हलवा बनवून बघा, खरंच तुमच्या घरच्यांना खूप आवडेल आणि परत पुन्हा पुन्हा तुम्ही याच पद्धतीने गाजरीचा हलवा बनवाल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा, सबस्क्राईब करत जा आणि छान छान कमेंट लिहा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. परत एकदा धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल परत एकदा.